खासदार शशिकांत नाना, शहर अध्यक्षा रोहिणीताई, त्याचबरोबर नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सर्व जिल्हा परिषदचे सदस्य बंधू भगिनी, पत्रकार, आमच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील अध्यक्षांचा, सर्व सदस्यांचा आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्याकरता आपण वेळ द्यावी आणि एक चायवाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, एक शेतमजूर जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री होऊ शकतो, हे भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतो, भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतो. कुणाची शिफारस नाही, कुणी ह्याला करा म्हणून कुणी राजा भाऊनी सांगितलं, भाऊ आम्हाला दिलं पोरगा फार चांगला आहे, पण पक्ष म्हणजे पोरगा चांगला आहे, पोरगा म्हणजे सांगेल तसं काम करेल. आणि हे करत असताना भारतीय जनता पक्षानं आज अशा एका नवीन उमद्या युवकाला, सामान्य कुटुंबाच्या युवकाला आज काम करण्याची संधी दिली. त्यासोबत दुसऱ्या बाजूला इंद्रजित पवार बसलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आपण तपासली तर गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत काम करणारे एक कुटुंब आहे आणि त्याही कुटुंबाला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून न्याय देण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेबांना आणि रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सर्व उपस्थित व्यासपीठाला प्रथम मला एक आनंद वाटतो. मी एक सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी. आज भारतीय जनता पार्टीमध्ये असे काय सर्वसामान्याला संधी भेटू शकते, ही संधी सर्वसामान्य शेतकरी मिळाली, त्याबद्दल मी आभारी मानतो. भारतीय जनता पार्टी